कैलाश मानसरोवर हे असं स्थान आहे जे प्रत्येक महादेव भक्तांना आयुष्यामध्ये एकदा तरी गेलं पाहिजे. काय कैलाश मानसरोवर जिओग्राफिकली कुठे येतं आणि तिथले तुमचे अनुभव? कैलाश हे ना ते भूलोकात आहे ना ते स्वर्गलोकात आहे. ह्याच्यामध्ये असलेलं एकमेव स्थान असं आहे ज्याला जाताना वाटेमध्ये यमद्वार लागतं. सप्तऋषी देवी देवता स्नान करण्यासाठी येतात ब्रह्ममुहूर्तामध्ये. तुम्ही बरेचदा कैलाशाची चित्र पाहिली असेल की त्याच्यामध्ये असं एक मध्ये रेष आहे. तर कोणाला त्याच्यामध्ये कैलाशावरती जाणाऱ्या शिड्या दिसतात, तर कोणी म्हणतात की महादेवाचं तिसरा डोळा आहे तो. मला माहिती आहे की काय चमत्कार महादेव आपल्या लाईफ मध्ये घडवू शकतो, बट तुमच्या लाईफ मध्ये काही चमत्कार घडले का महादेवाच्या भक्तीमुळे? गोमुखीच्या आतमध्ये आपली माळा असते ते काढलं, सुरुवात केली मी मंत्र जाप करायला. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात मृत्युर्मुक्षीयमामृतात. आणि हे सर्व होत असताना रियालिटीमध्ये प्रत्यक्षामध्ये मी पाहिलेलं आहे की तो मानसरोवरचा किनारा हा 4:15 वाजल्यापासून ते 5:05 तो किनारा लाईटअप झालेला होता. जसं ते पीक सोडतो ना आपण डोलमाला पासतं, तसं तिथं उजव्या हाताला गौरीकुंड आहे. जी आपण पौराणिक कथा गणपतीच्या जन्माची आपण ऐकलेली आहे ती त्या ठिकाणी घडलेली आहे. असं म्हटलं जातं की चारधाम यात्रा म्हणा, केदारनाथ म्हणा, कैलाश मानसरोवर किंवा कैलाश पर्वत, हे आधीचे लोक बोलायचे की सगळं संपलं की मग जायचं. तुम्ही या वयात करायचं का ठरवलं? तर शिव आणि शक्ती या दोघांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या इच्छेनं आणि जेव्हा त्या कॉलिंग होतं त्याच वेळेला आपण ही यात्रा पण केदारनाथ आणि कैलाश पर्वत सगळ्यात कठीण काय वाटतं तुम्हाला? जेव्हा कैलास आपण म्हणतो महादेवाचं राहण्याचं, माता पार्वतीचं राहण्याचं स्थान आहे, तेव्हा केदारनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. तिथून भैरवाचं दर्शन घेतल्याशिवाय केदारनाथाचं दर्शन पूर्ण होत नाही. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.